गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण पेपर सेकंडचा पहिला चॅप्टर डिफरन्शिएशन बघतो आहोत. डिफरन्शिएशन या चार्टमध्ये आपण पहिला पॉइंट बघितला आहे चेन रूल. त्या चेन रूलवर बेस्ड एक्झाम्पल्स आपण बघतो आहोत. काही एक्झाम्पल्स आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेले आहेत आणि अजून काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज log of under root of 1 minus cos 3x upon 1 plus cos 3x. Consider it as 1. Y is equals to log of under root of 1 minus cos 3x upon 1 plus cos 3x. आता हे कसं सॉल्व करणार? तर आपल्याला 1 minus cos 3x आणि 1 plus cos 3x हे सिमिलर फॉर्म्युला आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये बघितले. 1 मायनस कॉस थिटा म्हणजेच काय रे? 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस थिटा म्हणजेच काय? 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स हे प्रिव्हियस 11वीला झाले ना काही चॅप्टर्स मध्ये आपण बघितले की 1 मायनस कॉस थिटा म्हणजेच काय? 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस थिटा म्हणजेच काय? 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हे जे फुल अँगल आहे याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय? हाफ अँगल मध्ये झालं. थिटाचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? थिटा बाय 2. मायनस असताना साइन हे फंक्शन आणि प्लस असताना कॉस हे फंक्शन. ठीक आहे. नाव इन आवर प्रॉब्लेम इथे थिटाच्या ऐवजी काय दिले तुम्हाला? 3x. या थिटाच्या ऐवजी काय दिले तुम्हाला? 3x. बघा 1 मायनस कॉस थिटा इथे काय? 1 मायनस कॉस 3x. याचं कन्व्हर्जन काय झालंय रे? 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे हा अँगल कशामध्ये कन्वर्ट झालाय? हाफ मध्ये. म्हणजे हे काय होईल? 3x अपॉन 2. म्हणजे याचं कन्व्हर्जन कसं होणार आहे? लॉग ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस 3x कन्वर्जन 2 साइन स्क्वेअर 3x अपॉन 2 बाय युजिंग दिस रूल ऑफ ट्रिग्नोमेट्री फंक्शन. नाउ 1 प्लस कॉस 3x कन्वर्जन होणार आहे 2 कॉस स्क्वेअर 2 cos square angle is 3x then 3x upon 2. अशा पद्धतीने 1 minus cos 3x and 1 plus cos 3x by using trigonometric functions आपण कन्वर्जन केलं आहे 2 sin square 3x upon 2 and 2 cos square 3x upon 2. ठीक आहे. हे दोन्ही फंक्शन्स कशामध्ये? अंडर रूट मध्ये. यातले 2 काय झाले? कॅन्सल झाले. ना log is equals to अंडर रूट ऑफ हे जे काही फंक्शन आहे साइन फंक्शन कॉस फंक्शन दोघांचं पण काय दिलंय तुम्हाला? स्क्वेअर दिलंय आणि दोघांचे अँगल पण काय आहे? सेम. मग आपल्याला माहितीये साइन अपॉन कॉस म्हणजेच काय? टॅन. म्हणजे त्याचं कन्वर्जन होणार आहे टॅन स्क्वेअर 3x अपॉन 2. याचं कन्वर्जन झालं अंडर रूट ऑफ टॅन स्क्वेअर 3x अपॉन 2. आता हा स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. मग तुम्हाला काय मिळालं? लॉग ऑफ टॅन ऑफ 3x अपॉन 2. एवढंच शिल्लक राहिलं. म्हणजे आपला जो प्रॉब्लेम होता लॉग ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x याचं बाय युजिंग ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स चा यूज करून आपण कन्वर्जन केलंय इन द फॉर्म ऑफ लॉग ऑफ टॅन 3x अपॉन 2. बट आपला प्रॉब्लेम संपलाय का? नाही. ही व्हॅल्यू काय आहे तुमची? y आहे आणि या y चं कन्वर्जन आपण केलंय. बट आपल्याला काय फाइंड करायचंय? डिफरन्शिएशन फाइंड करायचंय त्याचं. म्हणजे याला काय करावं लागणार आहे? आपल्याला आलेल्या फंक्शनला डिफरेंशिएट करायचं. मग बघा डिफरेंशिएट विथ रिस्पेक्टिव्ह x y चं कन्वर्जन होणार आहे dy बाय dx विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ टॅन 3x अपॉन 2 याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ठीक आहे. विच इज इक्वल्स टू आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x माहिती. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन x. पण इथे x च्या ऐवजी काय? टॅन 3x अपॉन 2 म्हणजे काय येणार आहे? 1 अपॉन टॅन 3x अपॉन 2. परत आपल्याला हे जे काही फंक्शन आहे टॅन 3x अपॉन 2 याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे. तर आपण डेरिव्हेटिव्ह आता कोणता घेतलाय? लॉग ऑफ धिस फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला. लॉग ऑफ टॅन 3x अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह घेतलाय. फक्त टॅन 3x अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह घेतलाय का? नाही. मग लॉग ऑफ दिस फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय मिळेल तुम्हाला? 1 अपॉन टॅन 3x बाय 2. व्हॉट अबाउट दिस फंक्शन? मग त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन ऑफ 3x अपॉन 2. ठीक आहे. बघूया पुढे काय होतं.
विच इज इक्वल 1 अपॉन tan 3x अपॉन 2 ही टर्म जशीच्या तशी. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x, tan x चे डेरिव्हेटिव्ह काय आहे sec square x, पण इथे x च्या ऐवजी काय आहे 3x अपॉन 2 म्हणजे काही sec square 3x अपॉन 2. परत राहिलेला जो अँगल आहे 3x अपॉन 2 याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा. ठीक आहे. विच इज इक्वल टू tan म्हणजेच काय रे sin अपॉन cos, पण ते कशाला आहे 1 अपॉन tan आहे, म्हणजे ते काय होणार आहे 1 अपॉन sin अपॉन cos. ठीक आहे. आणि तेच जर फंक्शन रिव्हर्स केलं तर ते काय होणार आहे cos 3x अपॉन 2 अपॉन sin 3x अपॉन 2. काय केलंय आपण इथे हा 1 तसाच ठेवलाय अपॉन काय खाली tan 3x अपॉन 2. मग tan म्हणजेच काय sin अपॉन cos, इंटर रिलेशन बिटवीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. मग हे काय sin अपॉन cos आहे, बट ते 1 अपॉन sin अपॉन cos आहे. ते जर रिव्हर्स केलं तर ते काय होणार आहे cos 3x अपॉन 2 अपॉन sin 3x अपॉन 2 इंटू sec थिटा म्हणजेच काय 1 अपॉन cos थिटा. ठीक आहे. बट याचं काय स्क्वेअर आहे म्हणजे काय 1 अपॉन cos स्क्वेअर 3x अपॉन 2. ठीक आहे. पुढे याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा राहिला 3 अपॉन 2 काय या x प्लस केलं मल्टिपल आहे. ठीक आहे. मग ते 3 अपॉन 2 बाहेर काढून येते. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x, दॅट इज 1 विच इज इक्वल्स टू. आता हे cos 3x अपॉन 2 आणि इथला एक cos 3x अपॉन 2 काय होतील कॅन्सल होतील, म्हणजे शिल्लक काय राहिलंय 1 अपॉन sin 3x अपॉन 2 इंटू इथला एक cos तो आहे cos 3x अपॉन 2 इंटू 3 अपॉन 2. ठीक आहे. 1 लिहिलं काय किंवा नाही लिहिलं काय, कारण तो मल्टिप्लाय त्याने काही फरक पडत नाही. विच इज इक्वल टू म्हणजे तुम्हाला काय मिळालं 3 अपॉन 2 sin 3x अपॉन 2 इंटू cos 3x अपॉन 2. ठीक आहे. विच इज इक्वल टू आता 2 sin थिटा cos थिटा हे अँगल काय आहे 3x अपॉन 2 3x अपॉन 2. दोघांचे अँगल काय दोन्ही फंक्शनचे अँगल्स सेम आहे. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 2 sin थिटा cos थिटा म्हणजेच काय रे sin 2 थिटा. ठीक आहे. डबल अँगल मध्ये आपण हे शिकलेलो आहोत. काय आहे ते 2 sin थिटा cos थिटा इज इक्वल्स टू 2 sin थिटा cos थिटा इज इक्वल्स टू sin 2 थिटा. ठीक आहे. तसंच आपण याचं सुद्धा कन्वर्जन करू शकतो. इथे 2 पण आहे साइन फंक्शन कॉस फंक्शन आणि दोघांचे अँगल पण काय आहे सेम. इथे पण 2 आहे साइन फंक्शन कॉस फंक्शन दोघांचे अँगल काय सेम आहे. त्याचं कन्वर्जन काय होतंय sin 2 थिटा मध्ये होत, म्हणजे जो काही थिटा आहे त्याला काय मल्टिप्लाय होतोय 2 मल्टिप्लाय होतोय. मग त्याचं कन्वर्जन आपल्या एक्झाम्पल मध्ये कसं होईल न्यूमरेटरचा 3 जसाच्या तसा डिनॉमिनेटर चेंज होतोय. कसा चेंज होतोय तो sin 2 इंटू थिटा. इथे थिटाच्या ऐवजी काय आपलं 3x अपॉन 2. ठीक आहे. मल्टिप्लाय असलेला 2 आणि डिवाइड असलेला 2 काय झाले कॅन्सल झाले, म्हणजे तुम्हाला काय मिळालं 3 अपॉन sin 3x 3 अपॉन sin 3x म्हणजेच हे काय मिळालं तुम्हाला 3 इंटू 1 अपॉन sin 3x. ठीक आहे. 3 इंटू 1 3 मिळालं. बट आपल्याला माहिती आहे 1 अपॉन साइन म्हणजेच काय आहे कोसेक, म्हणजेच याचं कन्वर्जन काय होणार आहे 3 कोसेक 3x that is your dy by dx of the given function that is log of under root of 1 minus cos 3x upon 1 plus cos 3x. हे एक्झाम्पल सोडवताना आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स च्या फॉर्म्युलांचा आणि डिफरन्शिएशनचा दोघांचाही यूज केलेला आहे. बेनिफिट काय होतोय तर ट्रिग्नोमेट्रीचे जर फॉर्म्युले आपण यूज केले तर आपलं एक्झाम्पल आपण शॉर्ट करून त्याचे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू शकतो. ठीक आहे. ना नेक्स्ट एक्झाम्पल इज लॉग ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. नेक्स्ट एक्झाम्पल आहे लॉग ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करणार फर्स्ट कन्सिडर इट ॲज 1.
y is equals to log of under root of 1 minus sin x upon 1 plus sin x. आता जसे cos साठी आपल्याकडे फॉर्म्युलाज होते की 1 मायनस cos थिटा म्हणजेच 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 प्लस cos थिटा म्हणजेच 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2. तसे आपल्याकडे साइन फंक्शन साठी ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले नाही. 1 मायनस sin थिटा आणि 1 प्लस cos थिटा यासाठी आपल्याकडे फॉर्म्युलाज नाही. मग आपण याला कसं ऑपरेट करू शकतो? तर आपण याचं जर रॅशनलायझेशन केलं तर हे आपण सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. बघूया. लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स अंडर रूट मध्ये आहे ते 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स याला रॅशनलाइज केलं 1 मायनस साइन एक्स इन अपॉन 1 मायनस साइन एक्स. रॅशनलाइज करणं म्हणजे काय? दिलेल्या एक्झाम्पलला सेम टर्मने मल्टिप्लाय आणि डिवाइड करणं या प्रोसेसला आपण म्हणतो रॅशनलायझेशन. याने काय होतं? तुम्ही सेम टर्मने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर त्या कॅन्सल केल्या तर शिल्लक काय राहतं? तुमचं आहे तीच टर्म शिल्लक राहते. त्यामुळे रॅशनलाइज प्रोसेसने तुमच्या एक्झाम्पल मध्ये तसा काही चेंज होत नाही. ठीक आहे. विच इज इक्वल्स टू लॉग तसाच अंडर रूट 1 मायनस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स दॅट इज 1 मायनस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन 1 प्लस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स म्हणजेच a मायनस बी a प्लस बी म्हणजेच आपण ते कसं लिहितो a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे a च्या जागी काय 1 1 चा स्क्वेअर 1 मायनस सेकंड टर्म काय आहे साइन एक्स म्हणजे सेकंड टर्म साइन स्क्वेअर एक्स विच इज इक्वल्स टू लॉग ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर जसंच्या तसं आपण 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा फंडामेंटल आयडेंटिटीज दॅट इज कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे इथे काय तुमचं कॉस स्क्वेअर एक्स. दोन्ही फंक्शनचे काय करेल स्क्वेअर आणि कशामध्ये दोन्ही फंक्शन स्क्वेअर रूट मध्ये म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल. तुम्हाला मिळाले लॉग ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. ठीक आहे. आता या दोघांसाठी कोणासाठी 1 साठी आणि साइन एक्स साठी बेस काय कॉस एक्स तो काय करूया आपण सेपरेट करूया म्हणजेच हे काय होईल लॉग ऑफ 1 अपॉन कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. दोघांसाठी बेस काय केलाय सेपरेट केलं. ठीक आहे. विच इज इक्वल्स टू लॉग ऑफ इन द ब्रॅकेट 1 अपॉन कॉस काय मिळतं तुम्हाला सेक म्हणजे काय मिळालं तुम्हाला सेक एक्स मायनस साइन अपॉन कॉस दॅट इज टॅन म्हणजे हे मिळालं तुम्हाला टॅन एक्स आणि हा झाला तुमचा वाय. जे तुमचं एक्झाम्पल होतं लॉग ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स by using rationalization process and trigonometric functions we convert it into the form of log of sec x minus tan x. म्हणजे ज्यावेळी अशा एक्झाम्पल दिलं असेल त्याचं किंवा अशा टाईपचं एक्झाम्पल दिले या दोघांचंही आन्सर काय येणार आहे सेमच येणार आहे कारण याचं कन्व्हर्जन आपण या फॉर्म मध्ये केलं आहे. ठीक आहे. म्हणजे या दोन्ही प्रॉब्लेमचा आन्सर काय असणार आहे सेम असणार आहे आणि या फॉर्म मध्ये सुद्धा तुम्हाला हा प्रॉब्लेम विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. नाव अजून याचा प्रॉब्लेम कम्प्लीट झालेला नाही पण आपल्याला काय करायचं आहे डिफरेंशिएट करायचं. ठीक आहे. बघूया. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स वायचं कन्वर्जन झालं dy बाय dx and we have to take the derivative of RHS side that is log of sec x minus tan x. ठीक आहे. which is equals to derivative of log x that is 1 upon x म्हणजे ते झालं 1 upon sec x minus tan x. Again we have to take the derivative of this angle that is sec x minus tan x. ठीक आहे की नाही. पण आपण डेरिव्हेटिव्ह कसं घेतलाय लॉग ऑफ दिस टर्म घेतलाय त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला 1 upon sec x minus tan x. What about this term? We have to take again derivative of that term sec x minus tan x. Okay, which is equals to 1 upon sec x minus tan x. जसंच्या तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x चा डेरिव्हेटिव्ह आहे sec x tan x minus tan x चा डेरिव्हेटिव्ह आहे sec square x which is equals to now these two terms या दोन टर्म मधून sec x काय निघेल कॉमन निघेल. कॉमन काढून घेऊया. sec x जर कॉमन काढला
तर मध्ये काय शिल्लक राहत आहे, tan x मायनस सेक एक्स अपॉन सेक एक्स मायनस tan x. आता या दोन्ही टर्म तर सिमिलर आहेत, बट यांचे साइन काय चेंज आहे. आपण याच्यातून मायनस साइन कॉमन काढलं तर या दोन्ही टर्म काय होतील, कॅन्सल होतील. मग या न्यूमरेटरच्या ब्रॅकेट मधून मायनस साइन कॉमन काढलं, त्यातनं मायनस साइन कॉमन काढलं तर मायनस मायनस सेक एक्सचा कोणता साइन येईल, पॉझिटिव्ह साइन येईल. आणि याला पॉझिटिव्ह, याचं साइन काय होईल, निगेटिव्ह होईल. दॅट इज tan x अपॉन सेक एक्स मायनस tan x. सेक एक्स मायनस tan x, सेक एक्स मायनस tan x गेट कॅन्सल. फक्त शिल्लक राहिले मायनस सेक एक्स is the derivative of your given function, that is log of under root of 1 minus sin x upon 1 plus sin x. अशा सिंपल पद्धतीने आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, that is log of e raised to x square into 5 minus 4x raised to 3 by 2 upon cube root of 7 minus 6x. 7 minus 6x. आता या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. ठीक आहे, काय दिलंय तुम्हाला फंक्शन, log of e raised to x square into 5 minus 4x bracket raised to 3 by 2 upon cube root of 7 minus 6x. Consider first it as y. Y is equals to log of e raised to x square into 5 minus 4x bracket raised to 3 by 2 upon cube root of 7 minus 6x which is equals to. या ब्रॅकेट मध्ये प्रत्येक टर्मला लॉग अप्लाय आहे, कारण हे लॉग ऑफ दिस फंक्शन आहे, दिस टर्म आहे. ठीक आहे, मग काय करूया, लॉगचे रूल अप्लाय करू याच्यासाठी. ठीक आहे, मग हे काय, लॉग ए अपॉन बी. आपल्याला माहिती आहे लॉग ए अपॉन बी म्हणजेच काय, लॉग ए मायनस लॉग बी. मग ए काय तुमचा होल न्यूमरेटर आणि बी काय तुमचा डिनॉमिनेटर. म्हणजेच ते कसं कन्वर्ट होणार आहे, लॉग ऑफ e raised to x square into 5 minus 4x bracket raised to 3 by 2 minus denominator, that is log of cube root of 7 minus 6x. ठीक है, now which is equals to दूसरा एक रूल आहे लॉगचा, log a into b, that is log a plus log b. ठीक है, मग या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे इथे, e raised to x square into 5 minus 4s raised to 3 by 2. या दोन टर्मचं काय मल्टिप्लिकेशन आहे लॉग साठी. ठीक आहे, मग त्यासाठी आपण तो ऍडिशनचा रूल वापरूया. म्हणजे काय होईल, log of e raised to x square plus log of 5 minus 4x raised to 3 by 2 minus log of ही टर्म आहे 7 minus 6x in the form of cube root. क्यूब रूट म्हणजेच काय म्हणजे raised to 1 upon 3. क्यूब रूट म्हणजेच काय, क्यूब रूट हे असं लिहा किंवा तुम्ही एक्स रेज टू 1/3 लिहा. दोघांचा मिनिंग काय आहे, सेमच आहे. हे सुद्धा क्यूब रूट रिप्रेझेंट करतात आणि हे सुद्धा याचं काय करतंय, क्यूब रूटच रिप्रेझेंट करतंय. म्हणजेच आपण ही टर्म कशी लिहू शकतो, 7 minus 6x ब्रॅकेट रेज टू 1/3. ओके, नाव आपल्याला लॉ ऑफ एक्सपोनेंट पण माहिती आहे. काय, लॉग एम रेज टू एन जर असेल तर हा एन काय होतो, पुढे मल्टिप्लाय होतो. म्हणजेच हे काय होतं, एन लॉग एम. दिस 3 रूल्स फॉर द लॉगॅरिथम. ठीक आहे, मग लॉग एम रेज टू एनचं जर कन्वर्जन एन लॉग एम मध्ये होतं तर याला प्रत्येकाला जी पॉवर आहे बघा, याला पॉवर एक्स स्क्वेअर, याला आहे 3/2, याला आहे 1/3. ही सुद्धा प्रत्येकाची पॉवर काय होईल, पुढे मल्टिप्लाय होईल. म्हणजेच काय होणार आहे, एक्स स्क्वेअर इंटू लॉग ई प्लस 3/2 इंटू लॉग ऑफ 5 minus 4x minus 1/3 log of 7 minus 6x. ठीक आहे, प्रत्येकाची जी पॉवर होती ती काय झाली आहे, पुढे मल्टिप्लाय झाली, विच इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. तसंच व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लॉग ई, दॅट इज 1 मायनस 3/2 प्लस 3/2 तसाच लॉग ऑफ 5 minus 4x minus 1 upon 3 log of
7 minus 6x as it is. हे झालं तुमचं y. हा 1 लिहिला काय किंवा नाही लिहिला काही फरक पडत नाही. हे काय मिळालं तुम्हाला y मिळालं. हे जे काही y दिला होता आपल्याला log of e raised to x square into 5 minus 4x raised to 3/2 अपॉन क्यूब रूट ऑफ 7 minus 6x याला आपण या फॉर्म मध्ये काय केलं आहे कन्वर्ट केलं. आता याचं काय करायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. मग म्हणूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे याचं कन्वर्जन झालंय dy बाय dx which is equals to derivative of this whole term that is x square plus 3/2 into log of 5 minus 4x minus 1 upon 3 log of 7 minus 6x. Okay, we have to apply the derivative for this whole term. आता या प्रत्येक टर्म साठी डेरिव्हेटिव्ह काय होईल सेपरेट होईल. या x स्क्वेअर साठी मिडल टर्म साठी आणि लास्ट टर्म साठी डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे सेपरेट होणार आहे. ठीक आहे, मग बघूया विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस हा 3/2 काय स्केलर मल्टिपल त्याला तो बाहेर काढून घ्या. स्केलर मल्टिपल 3/2 इज बाहेर. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 5 minus 4x मायनस अगेन हा 1/3 काय या लॉग ऑफ 7 minus 6x ला स्केलर मल्टिपल आहे तो 1/3 सुद्धा बाहेर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ log of 7 minus 6x. Okay, which is equal to derivative of x square that is 2x plus 3/2 स्केलर मल्टिपल आहे ती व्हॅल्यू जशीच्या तशी. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of 5 minus 4x म्हणजे काय 1 upon 5 minus 4x. Again we have to take the derivative of 5 minus 4x. ठीक आहे, कारण हा जो काही डेरिव्हेटिव्ह आपण अप्लाय करून घेतला हा कशासाठी केला लॉग ऑफ दिस टर्म तो काय मिळाला 1/5 minus 4x. बट व्हॉट अबाउट दिस टर्म त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. मग काय म्हणले डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 minus 4x. अगेन मायनस 1/3 स्केलर मल्टिपल आहे तसाच्या तसा. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ 7 minus 6x म्हणजे 1 upon 7 minus 6x and 7 minus 6x चा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे 7 minus 6x which is equals to 2x तसाच प्लस 3/2 जसंच्या तसं 1 upon 5 minus 4x जसंच्या तसं. 5 is a constant term and derivative of constant function is 0 त्यामुळे तो झालाय 0 आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 स्केलर मल्टिप्लाय त्याला 4 बाहेर आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे तिथे फक्त शिल्लक राहणार आहे 4 minus 1/3 into 1 upon 7 minus 6x into 7 काय तुमचा स्केलर मल्टिपल आहे पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 6x आहे 6 बाहेर x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे पुन्हा राहिले मायनस 6 विच इज इक्वल्स टू 2x जसंच्या तसं. हे काय होतंय 3 4 जा 12 मायनस प्लस इट इज मायनस 12 upon 2 into 5 minus 4x. ठीक आहे, मायनस मायनस प्लस 6 1 जा 6 that is 6 upon 3 into 7 minus 6x. 2 1 जा 2 2 6 जा 12 3 1 जा 3 3 2 जा 6 म्हणजे काय मिळालं तुम्हाला 2x minus 6 upon 5 minus 4x plus 2 upon 7 minus 6x is your derivative of the given function that is log of e raised to x square into 5 minus 4x raised to 3/2 upon cube root of 7 minus 6x. अशा पद्धतीने सिंपली तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. Now next example that is y is equals to 25 raised to log of sec x to the base 5 minus 16 log of tan x to the base 4. ठीक आहे, हे ऑलरेडी तुम्हाला y इज इक्वल्स टू दिलेलं आहे त्यामुळे गिवन फंक्शन y इज इक्वल्स टू लिहिण्याची गरज नाही. ओके, मग आता बघूया यात काय चेंजेस होतात. गिवन y इज इक्वल्स टू 25 raised to log of
sec x to the base 5 minus 16 log of tan x to the base 4. ओके, नाउ विच इज इक्वल टू 25 म्हणजेच काय रे 5 चा स्क्वेअर. ठीक आहे, मग हे 5 स्क्वेअर लिहिलं काय किंवा 25 लिहिलं काय, दोघांचं मिनिंग काय आहे सेम, म्हणून या 25 लिहिलं 5 चा स्क्वेअर लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 5 मायनस 16 ला लिहिलंय 4 चा स्क्वेअर लॉग ऑफ टॅन एक्स टू द बेस 4. ओके, विच इज इक्वल टू, आता आपल्या रूल नुसार हे 2 काय या लॉगला पुढे मल्टिप्लाय आहे. ठीक आहे, म्हणजेच ते काय झालं त्याचा रेज टू पॉवर, म्हणजेच काय आपण एम रेज टू एन असेल तर काय लिहितो एन लॉग एम. ठीक आहे, आणि हे कोणत्या फॉर्म मध्ये आपल्याला आता 2 याला मल्टिप्लाय आहे, म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये एन लॉग एमच्या फॉर्म मध्ये. मग तो एन काय होतो याच्या रेज टू पॉवरला जातोय, म्हणजे हे जो काही 2 आहे पहिला जी पॉवर आली आहे 2 ही काय जाईल याच्या रेज टू पॉवर जाईल. तशीच इकडे 4 ला पण जी पॉवर आली ती पण काय जाईल याच्या रेज टू पॉवर जाईल. म्हणजे याचं कन्व्हर्जन कसं होणार आहे 5 लॉग ऑफ सेक स्क्वेअर एक्स टू द बेस 5. पहिला जो स्क्वेअर होता तो कुठे झाला ट्रान्सफर सेक एक्स वर झाला. ठीक आहे, तसंच मायनस 4 लॉग ऑफ टॅन स्क्वेअर एक्स टू द बेस 4. ठीक आहे, दोघांना जी पॉवर होती 2 ती काय झाली त्यांच्या रेज टू पॉवरला गेली टॅनला आणि सेकला. ठीक आहे, आता आपल्याला लॉगचा रूल माहिती. काय तुमचा लॉगचा रूल रे, लॉग ए रेज टू लॉग ऑफ एक्स टू द बेस ए विच इज इक्वल्स टू एक्स. ठीक आहे, आपण लॉगचा हा रूल शिकलेलो आहोत की जी बेस असेल ती जर तुमच्या लॉगचा पण बेस असेल तर ते फक्त काय शिल्लक राहतो एक्स शिल्लक राहतो. दिस इज द डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम. लॉगॅरिथमच्या डेफिनेशन मध्ये सुद्धा हे रिप्रेझेंट होतं की जी टर्म आहे, जी टर्म दिली आहे तुम्हाला त्याच टर्मला रेज टू पॉवर लॉगॅरिथमिक बेस असेल त्याचं कन्व्हर्जन फक्त काय होतं ही टर्म शिल्लक राहते. ठीक आहे, तसंच इथे काय आहे 5 टू द बेस लॉग 5 याला काय आहे सेक स्क्वेअर एक्स आणि इकडे काय आहे टॅन स्क्वेअर एक्स, म्हणजे हे पूर्ण काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. फक्त काय शिल्लक राहणार आहे sec square x minus tan square x by using the derivative of logarithm, that is a raised to log x to the base a, that is x. त्या डेफिनेशनचा यूज करून याचं कन्व्हर्जन झालंय फक्त sec square x आणि tan square x मध्ये. फक्त त्या a च्या ऐवजी इथे 4 आहे आणि इथे 5 आहे. ठीक आहे, by using fundamental identity sec square x minus tan square x ची व्हॅल्यू काय 1 आहे. ठीक आहे, फंडामेंटल आयडेंटिटी सांगते की सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे काय मिळते आम्हाला 1 मिळतंय. याचं काय करायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचं कन्व्हर्जन झालं dy बाय dx आणि आपला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे 1 चा. 1 इज कॉन्स्टंट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट फंक्शन इज 0. म्हणजे दिलेल्या फंक्शनचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काय मिळालाय 0 मिळालाय. काय गिवन फंक्शन 25 रेज टू लॉग ऑफ सेक एक्स टू द बेस 5 मायनस 16 लॉग ऑफ टॅन एक्स टू द बेस 4. याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय मिळाला आहे 0. ओके, असे सिंपल प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये सॉल्व्ह करायचे आहे.